चला मॅचला आता आपण सुरुवात करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कपिल आपल्याला पाहायला मिळतात. आवर्जून त्यांनी उल्लेख केला की ही स्पर्धा आमची आवडती स्पर्धा, हे क्रीडांगण त्यांचं आवडतं क्रीडांगण आहे आणि तेच सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. कपिल स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर पहा बॉलच्या मागे धावतायत, बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं बॅटिंग करणाऱ्या अर्थातच बेलापूर 1140+ संघाच्या धावांचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिली धाव खरं तर भरपूर इम्पॉर्टंट धाव होती बेलापूर टीमसाठी आणि ही पहिली धाव बॅटर उत्तमशा बॅटमन आलेली आहे. यावेळेला लाईन थोडीशी मागे खेचली होती. पॉइंटच्या रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बिग हिट करू शकले नाहीये, डॉट बॉल आला. कपिल आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल हाताळण्याकरिता तयार होतील. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला, परंतु बॉलला अडवण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आपल्याला खेळाडू कपिल आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला डाईव्ह केलं, स्ट्रेच केलं, त्यांच्या बॉडीला ताणत असताना मात्र त्यांनी बॉल फील्ड करण्याचा खूप चांगला प्रयत्न दाखवला, परंतु थोडंसं अपयश मिळालं. चांगल्या रिदम मध्ये चांगल्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करतात बॉलर कपिल. टीमचे कॅप्टन आहे सारसोली 40+ टीमचे. यावेळेला पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी साकारत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलर कपिल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील स्क्वेअर कटचा अतिशय दर्जेदार फटका. कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं क्रिकेटमध्ये भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि इकडे पहा काय फटका सजवलाय. बॉलला फेकून दिलाय, बॉल सीमा पार येतोय. या पहिल्या इनिंगचा पहिला चौकार. बॉल तयार. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका दर्जेदार, टायमिंग बहारदार, बॉल चाललाय सीमा पार येतोय. चौकारानंतर हा षटकार. काय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विकास खरं तर आपला धावांचा विकास करत असताना बेलापूर 40+ या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून साकारली जाते आणि या षटकाराच्या साह्यानं पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 13 धावा. धन्यवाद डीजे. बघा सारसोळी संघ आमच्या व्यासपीठाच्या समोर जो फिल्डर फिल्डिंग करतोय त्यांनी खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. बॉलरचं नाव सांगा प्लीज. संजय बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला बॉल. ओव्हर नंबर 2 चा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातील. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. झुगावचे खरं तर एक जबरदस्त समालोचक सूर्यकांतजी गमरे सरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या सर आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम सूर्यकांत सर. पुन्हा एकदा बॉल तयार होता. संजय दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता संजय निघालत. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. फिल्डर बघा बॉलच्या मागे धावतायत, तोपर्यंत फक्त एकच धाव आलेली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील.
40+ क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2026 थरार सध्या या गावदेवी क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरतील एक ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाची ओळख आहे आणि या क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतात. याही वेळेला एक चांगला फटका खेळलाय खरा, परंतु इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. लक्ष द्या, जी ब्ल्यू कलरची लाईन आहे त्याच्या आतमध्ये जर बॉलनं स्पर्श केला तर तिकडे तुम्हाला एक धाव दिली जाईल आणि त्याच्या बाहेर ब्ल्यू कलरच्या बाहेर म्हणजे डाव्या बाजूला जर बॉल आदळला तर तिकडून तुम्हाला धावा धावून काढायच्या आहेत. काय नियम आहेत या क्रीडांगणाचे, ही महत्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि पहा, पंच सांगतात की हा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण एक्झॅक्टली ब्ल्यू कलरच्या लाईनच्या बाहेर या बॉलने स्पर्श केला होता. जी भिंत आहे बॉल तयार होतात. पुन्हा एकदम पुढचा बॉल संजय तयार होतील. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू ठेवला. यावेळेला फटका दमदार आहे, परंतु त्या रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. काऊ कॉर्नर रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडलाय. विकेट आली आहे. पहिली जी सलामीची गोड जोडी होती ती फोडण्यामध्ये गोलंदाज संजय यांना यश मिळतंय आणि बॅटर विकास जो खरं तर वेगानं धावा बेलापूर 40+ या टीम साठी जमवत होता तो इथून मात्र बास झाला. व्यासपीठावरती दर्शना भोईर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. राकेश दादा मडवी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. गोपीनाथ पाटील दादांच्या उपस्थितीमध्ये दर्शनाताई भोईर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. भरपूर गमती जमती या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतील कारण क्रिकेट हा खेळ असाच खेळ आहे. खरं तर गावागावाला तालुक्याला एकत्र राहणारा हा खेळ आहे आणि आज पहा संपूर्ण नवी मुंबई च्या कानाकोपऱ्यातून संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान देखील या व्यासपीठावरती आता केला जाणार आहे. गोपीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. यावेळेला वॉट स्ट्रोक, काय टायमिंग होतं, टायमिंग बेमिसाल. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. पहा श्रीकांत आल्याबरोबरच त्यानं मात्र आपला बॅटचा फेस ओपन केला आणि पहा वीरेंद्र सेहवाग यांची आम्हाला आठवण झाली. आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू वीरेंद्र सेहवाग सर त्यांच्या स्टाईलमध्ये या बॉलला लॉफ्ट केलं. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार. पुन्हा एकदम पुढचा बॉल आपल्या स्पेल मध्ये शेवटचा बॉल हाताळण्याकरिता संजय तयार. आणखीन एक टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13, या ओव्हरमध्ये आला धावा 14 आणि एकूण धावसंख्या झाला 27. आता मिळेल डीजे मास्टरला संधी. येऊ द्या डीजे मास्टर.
देवनाथ मडवी यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार आहे. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि आता पाहूयात ते बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. ओ यावेळी 6 बॉल पहा, वेगवान बॉल होता. गोल्डन स्पॉट वरून खरं तर या बॉलची लाय अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. आणि बघा टप्पा पडल्यानंतर बॉलनं बरोबर यष्टी रक्षकाचा वेध इकडे घेतला. खर तर बघा आमचे जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय देवेशजी भोईर दादांचा आज वाढदिवस आहे. आणि काय योगायोग आलाय आज दादांचा वाढदिवस आणि ही स्पर्धा श्रद्धांजली चषक. आणि या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून मात्र देवेशजी भोईर दादांना आम्ही वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. बघा गोलंदाज देवा यांचा पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता ते पुन्हा एकदा तयार होतात. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. सन्माननीय आदरणीय परेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या दादा आपली जागा आमच्या हृदयात आहे, आपली जागा आमच्या काळजात आहे. आणि या व्यासपीठावरती आपण सुद्धा आसन ग्रहण करायचं आहे. पहा आमचे कॅमेरामॅन मित्र सुशील डाकवल या स्पर्धेच्या छोट्या छोट्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु आज मात्र HD लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. HD लाईव्ह क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. आवर्जून ऑनलाईन प्रेक्षक ही स्पर्धा जर पाहत असतील तर त्यांना आम्ही आवर्जून सांगेल की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून क्रिकेट संदर्भातल्या अनेक अपडेट आपल्यापर्यंत HD लाईव्हच्या माध्यमातून पोहोचतील. बघा 1000 सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले, 1000 सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले HD लाईव्हचे, तर लकी ड्रॉच्या माध्यमातून खरं तर आपण एक भाग्यवान विजेत्याला साई स्पोर्ट्सची प्लेअर एडिशन बॅट देऊन सन्मानित करणार आहोत. आतापर्यंत 860 सबस्क्रायबर त्यांचे यूट्यूबच्या माध्यमातून कंप्लीट झालेले आहेत. HD लाईव्ह क्वालिटी क्लिअरिटी देण्यासाठी भरपूर पटाईत आहे चॅनल. देवा यांचा आणखीन एक जबरदस्त बॉल इकडे घडतंय काय, हो माय गॉड, मोय 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 सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाले. जिथे एकही धाव नव्हती बघा तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळाले. विकेट किपरनं खरं तर ही चूक केली आणि आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता स्ट्रायकिंग इन वरती बॅटर श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलमध्ये 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पाहूया आता कशा रीतीने इथून फटकेबाजी केली जाणार आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावट, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4, चौकार. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. ऑफसाईड ऑफस्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. HD लाईव्हच्या सबस्क्रायबरसाठी आनंदाची बाब आहे. जर या 3 दिवसामध्ये त्यांनी 1000चा टप्पा पार केला
तर आणखीन एक भाग्यवान प्रेक्षकाला 70 स्पोर्ट्सची ब्रँडेड टी शर्ट दिली जाणार आहे. हो, या वेळेला पहा युक्तीचा वापर इकडे केला गेला आणि या मुमेंटला बॅटरला क्रीज सोडावी लागते आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मनगटी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅटर बाद झाला. येऊ द्या टीचिंग. येस, थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रोटेक्शन आहे काव कॉर्नर रिझर्व मध्ये आणि पहा खूप चांगल्या रीतीने त्यांनी या बॉलला फील्ड केला आणि या मोमेंटला एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. देवा पहा काय गोलंदाजी करतात. मगाशी आमची चर्चा झाली कारण देवा भरपूर जबरदस्त खेळाडू आहेत. भरपूर क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि आजही ते मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाची क्रिकेटची सेवा करतात. चांगला खेळ. या वेळेला पहा इथे एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा धावफलकावरती. धन्यवाद डीजे मास्टर. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये एंटरटेनमेंट करणारी गाणी त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात. गाणं ऐकल्यानंतर प्रेक्षक आपोआपच एंटरटेनमेंट होतात. आपल्याला मनोरंजन करण्याकरिता डीजे मास्टर भरपूर मेहनत घेतात. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव कपिल भाऊ. राजेश सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 मध्ये त्यांना प्राचारण केले. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात राजेश तयार होतात. राजेशचा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच दोन्ही हात फैलावत आहेत आणि त्यांचा डिसिजन आलाय की हा वाईट बॉल. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला लाईन पाहावी लागेल. वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जाणार आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. या वेळेला देखील फटका तर दर्जेदार. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. थोडीशी गफलत झाली आणि या मुमेंटला पहा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्याच्या मदतीनं सातत्यानं धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. या वेळेला देखील लाईन पाहावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जाणार आहेत. बघा एक्स्ट्राच्या माध्यमातून भरपूर धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या धावा ज्या वेळेला चेस करण्याकरिता सारसोळे संघ उतरेल त्यावेळेला मात्र महागात ठरतील. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल. यानंतरचा सामना खरं तर विनर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मधील विनर संघ ऐरोली 40+ या संघाच्या समवेत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. इकडे सुद्धा पुन्हा एकदा तीच चूक
केली जाते. पुन्हा एकदा 2 धावा ऍड केल्या जातात. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 44 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 4थं षटक सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि गोलंदाजाला जो टप्पा हवाय तो टप्पा अजूनही मात्र मिळत नाहीये. बॅटर पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा अपयशस्वी ठरला. आतापर्यंत एकच बॉल त्यांनी हाताळलेला आहे. पुढचा बॉल. यावेळेला ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. फिल्डर आहेत, बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत पहा 2 धावा इथे पूर्ण झाल्या. सन्माननीय आदरणीय सुधाकरजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये श्रीकांत यांचा जर उल्लेख केला तर आतापर्यंत 21 वरती बॅटिंग करतात. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. ऑनसाईडला टर्न केला. फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला बॅटर धावतायत आणि या मोमेंटला पहा 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40+ चे खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 30 ताकद, तोच जोश त्यांच्या नसा नसात रक्तात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघा ज्या पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्यात, दाद द्यायला हवे. 2 धाव्याच्या मदतीनं आता धावफलकावरती पुन्हा एकदा बदल होतात. आतापर्यंत रन्स आपण पाहतोय 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील अजूनही बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. आमच्या उजव्या बाजूला, आमच्या डाव्या बाजूला खरं दोन्ही साईडला प्रॉपर स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेला स्कोरर, कॉमेंटेटर, डीजे वाले दादा यांचं टायमिंग जुळतं त्यावेळेला ती स्पर्धा आणखीन चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा महत्त्वपूर्ण बरोबर टायमिंगला त्यांच्या माध्यमातून ही माहिती स्कोरची आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांचं विशेष कौतुक आहे. प्रदीपजी भोईर दादा आणि राकेश डौल दादा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका दमदार वॉर्ड स्ट्रोक. काय टायमिंग आहे. उचललाय, फेकून दिलाय, बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत. बिग 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 सिक्सर. षटकाराच्या साह्यानं टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आतापर्यंत रन्स आपण पाहतोय सांघिक अर्धशतक धावफलकावरती 54 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन. बेलापूर 40+ या संघर्षा 50हून अधिक धावा धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांत बघा 29 या धावसंख्येवरती खेळत आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा याही वेळेला आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत परंतु फिल्डर बनल प्रेक्षक. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याचा पाठीचा कणा म्हणून फिल्डरकडे पाहिलं जातं. आणि पहा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं सोपं काम नाहीये. आणि या मोमेंटला पहा बॉल तर चांगला होता परंतु मिसफिल्डिंग झाली आणि त्यानंतर बॉलनं बाउंड्री लाईनचं अंतर कापलं आणि या बॉलवरती 4 धावा मिळाल्या. बॉल पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटच्या आतली कडा तिकडे खरं तर एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपण पाहताय 59 धावा.
सन्माननीय आदरणीय शैलेशजी भोईर दादांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. दादा सहर्ष स्वागत आहे. बघा दिवेशजी भोईर दादा आज त्यांचा वाढदिवस आहे. काय योगायोग आला आज त्यांचा वाढदिवस आणि ही स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांना सुद्धा आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. देवेश दादा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी आम्ही आई एकवीरा चरणी प्रार्थना करतोय. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार होतात. ओव्हर नंबर 5 ला आता सुरुवात झाली आहे. दत्ता बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला बघा बॅकफुटला गेले आणि तिकडे पॉइंटच्या रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. पस्तीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतात श्रीकांत. आता स्ट्राईक ही श्रीकांत यांच्याकडे असणार आहे. बघा 4 बॉल मध्ये त्यांना अर्धशतकासाठी 15 धावा कंप्लीट करायच्यात. बिग हिट फटका दर्जेदार आहे. पॉवरफुल हिट बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल अनबिलेबल श्रीकांत मार रहा है. त्याच्या बॅटमधनं षटकार. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती धावा झाल्या 70 धावा. बॉल तयार होतात. पुन्हा एकदम पुढचा बॉल हाताळण्याकरिता दत्ता तयार होत आहेत. पव्या दत्ता यांच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल का. बॉल तयार. पुन्हा एकदा याही मोमेंटला बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आज प्रश्न विचारावा लागेल श्रीकांत यांना नाश्त्याला नक्की ते काय खाऊन आलेत. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत वाव जबरदस्त. थँक्यू. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आले श्रीकांत यांच्या बॅटमधनं. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतील. पुन्हा एकदा अजूनही खरं तर 8 धाब्यांची गरज आहे अर्धशतकासाठी. 42 वरती बॅटिंग करतात श्रीकांत. ताबडतोब इनिंग. यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली आणि या मोमेंटला पहा किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है. आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली. 1 धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 77 धावा धावफलकावरती. बॉल तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल याही वेळेला एक चांगला फटका खेळलाय. खरा फिल्डर आहेत बॉलच्या खाली. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होत असताना खरं तर बॅटर कमी पडलाय आणि एकच धाव इकडे ऍड केली जाणार आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 78 धावा आणि विजयासाठी 79 धावांचं लक्ष्य आहे. धावांचा पाठलाग इकडे करायचं. बघा या स्पर्धेकरिता आम्हाला भरपूर चांगलं योगदान आमच्या पुरस्कर्ता दात्यांनी दिलं. ट्रॉफी स्पॉन्सर आहे सन्माननीय विनोदजी भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा करणजी भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या फर्स्ट सेकंड आणि थर्ड या 3 ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी भिकारामजी देवासी यांच्या स्मरणार्थ श्री गुमनरामजी देवासी यांच्या वतीने आलेले आहेत.
सन्मान चिन्ह 4 विजेते संघ कैलासवासी सुनील भोईर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर प्रवीण बाळाराम भोईर यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज LED TV खरं तर आम्हाला पुरस्कृत केले. त्यानंतर सुयोग दशरथ पाटील आणि दिगंबर मोकळ यांच्या वतीनं खरं तर आम्हाला LED TV पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचा सुद्धा विशेष आभार आहे. खरं तर बघा या स्पर्धेच्या अनुषंगाने सन्माननीय आदरणीय देवेश दादा यांचा वाढदिवस आम्ही या व्यासपीठावरती सेलिब्रेट करतोय, साजरा करतोय. बार बार दिन ये आए बार वाढदिवस आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांचा यथोचित आदरपूर्वक शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. खर तर यतीन दादा भोईर यांच्या वतीनं लगातार 3 षटकार जर आले तर देवनाथ मडवी या खेळाडूला खरं तर 2000 रुपयाचं पारितोषिक इकडे जाहीर केलं जाते लगातार 3 षटकांसाठी. शैलेजी भोईर दादांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. गोपीनाथ दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. सुधाकर दादा भगत यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. जुगाव ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली. हिमांशु दादा पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ते खरं तर नावारूपाला आले. आगरी कोळी प्रीमियर लीग आम्हाला आवर्जून आठवते. तिकडे केलेली त्यांनी गोलंदाजी ही त्यांच्या संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट ठरली. अशा बऱ्याचशा स्पर्धा ॲज अ बॉलर म्हणून त्यांनी गाजवल्यात. असे हिमांशु दादा पाटील यांचा शुभ सन्मान देखील या व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. किंबहुना एक स्पर्धेचे चांगले आयोजक सुद्धा आहेत हिमांशु दादा
आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. चला विनंती आहे बेलापूर 1140+ संघ तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल भाऊ. खरं तर पहिली सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळते. दत्ता आणि त्यांच्या सोबतीनं देवनाथ आपल्याला पाहायला मिळतात. पाव्यात या दोन बॅटलच्या माध्यमातून 79 धावांचा टार्गेट आहे. त्या टार्गेटचा कशा रीतीनं पिछा केला जाणार. चला विनंती आहे फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. सातत्यानं सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. अजून बघा 9 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळेच आम्ही या महत्वाच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बॉलर तयार होतात. ओव्हर नंबर 1 ला सुरुवात झाली आहे. प्रकाश बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायगिनीला देवनाथ. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका टर्न केलाय. बघा देवनाथ मडवी यांच्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार जर आले तर यतीन दादा भोईर यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. बॉल तयार. पुन्हा एकदा या वेळेला देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आहेत खरे आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. खेळपट्टी बघा आतापर्यंत गोलंदाजाला आणि फलंदाजाला खूप चांगली साथ या खेळपट्टीने दिलेली आहे. खरं तर सातत्याने विकेट बनवण्यामध्ये त्यांचा आवर्जून खरं तर मोलाचा वाटा असतो. यतीन दादा भोईर यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची विकेट या स्पर्धेची विकेट खरं तर बनवली गेलेली आहे आणि खूप चांगली विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. या वेळेला बॉल हवेत आहे. त्या रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये आणि इकडे सुद्धा बघा एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील कारण 79 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. भलं मोठं धावांचं टार्गेट आहे. यावेळेला लाईन पाहावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा या वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा बॉलर का दिल तुटा. आणि इकडे पहा गोलंदाज प्रकाश यांना विकेट मिळाली असती परंतु तिकडे क्षेत्ररक्षक त्याचे प्रयत्न अपयशस्वी ठरले आणि जीवदान मिळाले दत्ता यांना. पुढचा बॉल. या वेळेला देखील पुन्हा एकदा ऑफसाइडला हा फटका टर्न केल्या क्षेत्ररक्षक आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणारा. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला देखील पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय की हा देखील वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होत आहेत पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेला देखील हेलिकॉप्टर लूक दिला या फटक्याला. फिल्डर बॉलच्या मागे इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. सिंगलच्या मदतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बिनगडी बाद आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासून आम्ही या व्यासपीठावरती वैभव दादा भोईर यांना सुद्धा पाहतोय. यतीन दादा देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि सकाळपासून त्यांनी मात्र या स्पर्धेला हजेरी लावली आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालं हिमांशु दादा पाटील
जोगाव ग्रामस्थ मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती उत्तम आलेत. सिनियर उत्तम आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती, कारण बेलापूर 40+ टीम मध्ये 2 उत्तम नामक खेळाडू खेळत आहेत आणि हे सर्वात मोठे उत्तम सध्या गोलंदाजी करतात. सिनियर उत्तम बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग इनला दत्ता आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. चला वेळ कमी घ्या. ब चालू आहे ना मॅच ही का हे यावेळेला देखील ऑनसाईडला फटका टर्न केला. तिकडे सुद्धा फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. ऐरोली शहरी 40+ चे सन्माननीय आदरणीय शिवाजी दादा राठोड या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती शहरी 40+ क्रिकेट सुद्धा खेळलं जातं आणि आमच्या या शहरी 40+ चे शिवाजी दादा या सहर्ष स्वागत आहे. यावेळेला ऑफसाईडला जबरदस्त स्ट्रोक आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग झाली आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला फटका दर्जेदार आहे. व्हॉट स्ट्रोक. वेळ इथे जर का आपण पाहिलं तर या मुवमेंटला बॉलला येऊ दिलं, पुढे सरसावत बॉलची वाट लावली आणि या मुवमेंटला 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार फटका आपण पाहिला. पायांची हालचाल, पायांची मुवमेंट अप्रतिम होती आणि षटकार आला. थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारला पद्धतशीर. दत्ता मेहर त्यांच्या जुन्या अंदाजामध्ये आलेत. पंचांच्या दुनियेतील भरपूर मोठं नाव आहे दत्ता मेहर, परंतु आज ॲज अ क्रिकेटर म्हणून ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सारसोळी 40+ या टीमच्या अनुषंगाने क्रिकेटची सेवा करतात आणि ओपनिंगच्या जोडीमध्ये त्यांना आवर्जून पाठवलंय. आणि इकडे पहा त्यांच्या बॅटमधनं इम्पॉर्टंट षटकार आता सारसोळी 40+ या टीमसाठी आला. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाव्या दरम्यानचा पुढचा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने कंप्लीट केला जाणार. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस आहे. याही मोमेंटला स्ट्रोक चांगला आहे. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्ता सेट ऑन अ फायर. राठोड यांचं आपण संगीत ऐकलं. पाहूया लगातारचा 3रा षटकार येईल का. हो, यावेळेला पाहावं लागेल. वाईड बॉल, परंतु बॅटर इकडे जर का आपण पाहिलं तर यष्टी चीज झाला. विकेट किपरची कमाल आपल्याला पाहायला मिळाली आणि जो फलंदाज खरं तर या मॅच मध्ये घातक फलंदाज असा वाटत होता त्याची विकेट आली आहे. बॅटर दत्ता मेहर बाद होतात. यश डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या आहेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार हे पाहावं लागेल.
आल्याबरोबरच बिगिट करण्याचा प्रयत्न, इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवले आणि डॉट बॉल आला. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उत्तम बघा, 2 बॉल मध्ये 2 षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्यांनी आपल्या टीमला करून दिले. या मुवमेंटला देखील इथे जर का आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर बघता बघता 2चा खेळ आता इकडे संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 धावा. मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 15 आणि अशा रीतीने धावा झालेल्या आहेत 24 धावा. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता 55 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल नीड टू 55 रन्स. 18 बॉल मध्ये आता 55 धावांचा पाठलाग तुम्हाला इकडे करायचा आहे. पाहूया, देवनाथ मडवी अजूनही शांत आहेत. पाहूया त्यांच्या बॅटमधून आता मोठे फटके येतील का. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलायत विकास. 18 बॉल मध्ये 55 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. या वेळेला पहा, ज्याच्या बॅटिंगची आपण पाहतो हवा नाव आहे सारसोळे गावचा देवा. आता ते आपल्या जुन्या अंदाजामध्ये आलेत. देवनाथ मडवी यांच्या बॅटमधून तडाखा, 6 धावा, षटकार. एक आला, अजून 2 मारले तर यतीन दादा भोईर यांच्याकडून 2000 कॅश प्राइज दिले जाईल. या मोमेंटला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. नुकताच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होतात. पुढचा बॉल. या वेळेला देखील ऑनसाइडला फटका टर्न केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आणि इकडे पहा, एकाच धावेवरती आता बॅटरला संयम दाखवावा लागतोय. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा घडू तालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. बॉल तयार विकास. यावेळेला देखील फटका दर्जेदार आहे. टायमिंग तर चांगलं आहे आणि तिकडे पहा, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. फक्त एकच धाव मिळणार आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह. एक खरं तर जर का आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मधून खेळाडू बॉलच्या मागे विसावले होते आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. बॅटर जर का आपण पाहिलं तर दत्ता बाद झाल्यानंतर कुठेतरी पहा कमी प्रमाणामध्ये धावा पाहायला मिळतात सारसोळे 40 टीमच्या गुणतालिकेवरती. परंतु इकडे पहा, जबरदस्त स्ट्रोक खेचलाय खरा, परंतु या मोमेंटला बॅटरला दिला जातोय परतीचा इशारा. बॅटर इथून मात्र बाद झालेत. शशी मेहर यांच्या खेळीचा अंत. बॅटर बाद. बॅटर बास झालेत. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा जरूर घेतली होती आणि या मोमेंटला 1 रन्स जरूर आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती देखील पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत रन्स आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर
3चा खेळ संपलाय. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी आता तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. या मॅच मध्ये 44 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धाव्यांची गरज आहे. आमच्या या स्पर्धेचे पाणी सौजन्य सन्माननीय विजय सकारामजी पाटील दादा, त्याचबरोबर मंथनजी कमलाकर पाटील दादा, सूरजजी तांडेल दादा यांच्या माध्यमातून खरं तर पाण्याची सुविधा या स्पर्धेच्या अनुषंगाने पार पाडली जाते. त्यांचं सुद्धा विशेष आभार आहे. 12 बॉल मध्ये 44 करायचे आहेत. श्रीकांत बॉलिंग ट्रॅक वरती 22च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा तुम्हाला इकडे जमवायच्या आहेत. 12ला 44 धाव्यांची गरज. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात फैलावतात आणि त्यांचा निर्णय आला की हा वाईट बॉल. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा यावेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे. फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या सारसोई 40+ या संघाला. पाहूयात ते फटके राजेशच्या बॅटमध्ये येतील का. त्यांच्याकडे एक चांगला फिटनेस आहे. त्यांना आता इकडे फिटनेसचा वापर करावा लागेल. जे सलामीला आलेले देवनाथ मडवी अजूनही मात्र खेळपट्टीवरती स्थिर आहे, स्तब्ध आहेत. त्यांच्याकडून भरपूर विजयाच्या आशा आहेत. 13 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. त्यामध्ये एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण जरूर पाहायला. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉलर निघालेत. बॉलिंग ट्रॅक वरती श्रीकांत. पुन्हा एकदा फुल टॉस स्वीप केलंय. पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला आणि तिकडे सुद्धा पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. दुर्भाग्य म्हणावं लागेल बॅटरचं, कारण लॉर फुलटॉस होता. त्याला बिगिट करू शकले नाहीयेत. मेजवानी होती मी तर म्हणेल बॅटर्ससाठी, परंतु इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. यावेळेला बॅटरने वेट अँड वॉचची भूमिका जरूर वापरली खरी, परंतु इकडे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. देवनाथ मडवी त्यांना इकडे सन्माननीय आदरणीय सुभाषजी ठाकूर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम साहेब, सहर्ष स्वागत आहे. रुपेशजी मांजरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. इकडे सुद्धा एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. राजेश आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला बघायला मिळतात. पाहूया त्यांच्या बॅट पण मोठे फटके येतील का. बॉल तयार. 8 बॉल मध्ये आता 40 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल. ओहो, यावेळेचा हा बॉल बघा, नाका जवळून या बॉलची पिचिंग झाली. मातीचा सुगंध देणारा परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिलीच. एक चांगला बॉल, चांगली बॉलची थाटणी आपल्याला पाहायला मिळाली. बॉल श्रीकांत यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक आहे, परंतु तिकडे पहा बॉल आदळतोय लमॅन्स लँड मध्ये आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 4चा आता खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या आहेत 39 धावा आणि आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज आहे.
6 चेंडू आणि विजयासाठी 40 धाब्यांची गरज आहे. पाहूया आता या 40 धाबा इकडे चेस केल्या जातील का. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इकडे कधी काय घडेल याचा नेम नाही. 6 मध्ये 40 करायचे आहेत. विजय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या रनवेवरती. पाहूया विजय यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार हे देखील पाहावं लागेल. चला मागील मॅचचे विजेता संघ ऐरोली 40+ टीमचे कर्णधार तुम्ही व्यासपीठावरती या. ह्या वेळेला पहा प्लेड ऑन. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉलने यष्ट्यांचा वेध घेतल्याने बॅट बाद झालेत. ऐरोली शहरी 40+ संघाचे शिवाजी दादा राठोड या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. उमेश दादा भोईर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. सुभाषजी ठाकूर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. खरं तर एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आता काही मजा राहिली नाहीये. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बेलापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. याही मुमेंटला बॉल हवेत आहे आणि इकडे सुद्धा एकदा सुरू पाहायला मिळतीये. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. 42 धावा झालेल्या आहेत. सुभाष दादा ठाकूर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर जुगाव 40+ चे खंदे समर्थक एक बॅकबोन सन्माननीय रुपेशजी मांजरे दादांचा शुभ सन्मान देखील या व्यासपीठावरती केला जाणार आहे. पहिला खरं तर या दुसऱ्या मॅच मधला शेवटचा बॉल होता आणि हा सामना जिंकलाय. 36 धावांनी खरं तर हा विजय मिळवलेला आहे. बेलापूर 11 40+ या संघाने. अभिनंदन, वेल प्लेट.